जय हरी शेतकरी मित्रांनो, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलं ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होती ती आता संधी उपलब्ध झालेली आपल्याला आपल्या गावातच कृषी विभागाच्या माध्यमातून एक नोकरी दिली जाणार आहे। आता या नोकरीमध्ये पगार किती मिळणार आहे, कसा मिळणार आहे याबाबत या अगोदर सुद्धा आपण ऐकलेलं आहे। मात्र ही नोकरी आपल्या गावातल्या गावात राहणार आहे आणि बरेच तरुण या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते आणि यामागचे खरे कारण काय आहेत हे आपल्याला सगळं समजून घ्यायचंय। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा। जवळपास 11,587 गावामध्ये हे शेतकरी मित्र नेमले जाणार आहेत। आता याला काम कसे राहणार आहेत, यांना काय काय करावं लागणार आहे आणि सध्या जे नोकरीमध्ये लोक आहेत त्याला जेवढं बांधून घेतलेलं नाही तेवढं या कृषी मित्रांना बांधून घेतले जाणार आहे। आता महत्वाचं राज्य सरकारने याला नियमाचं कारण काय सांगितले माहितीये का? नवीन संशोधन, तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती पद्धती थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याच्या कृषी विस्ताराच्या कामाला वेग देण्यासाठी यांची नेमणूक होणार आहे। मग आता सुद्धा प्रत्येक गावाला कृषी सहाय्यक आहे, त्यांच्या माध्यमातून हे होऊ शकत नाही का? किंवा आज ज्या कृषी सहाय्यकाकडे 4-4, 5-5 गाव आहेत तशाच कृषी सहाय्यकाची नेमणूक या कामासाठी होऊ शकत नाही का? आता यामागचे जे काही कारण आहेत ते तुम्हाला मी पुढे टप्प्याने सांगतो। आता या शेतकरी मित्राला आत्मा यंत्रणेच्या निधीतून दरमहा 1,500 रुपये दिले जाणार, वार्षिक 18,000 आणि मानधनाची रक्कम ही 3 महिन्याच्या नंतर मिळणार। त्याची पुन्हा वार्षिक 4 टप्प्यात दिली जाणार। यासाठी प्रवास खर्च मिळणार नाही, तुम्हाला कोणताही भत्ता मिळणार नाही, तुम्हाला मोबाईलचा खर्च सुद्धा मिळणार नाही। आता तुम्ही पाहत असताना तर सध्या मोबाईलचा खर्च हा जवळपास 325 रुपये हा महिन्याचा झालेला आहे। यावरून तुम्ही विचार करायचा आहे आणि यासाठी त्याचं मूल्यांकन सुद्धा होणार। त्यासाठी 100 गुण असणार। त्यानं लय उल्लेखनीय काम केलं म्हणजे घरदार सोडून 100% त्याच्यात झोकून दिलं तर त्याला पुन्हा 25% अतिरिक्त गुण मिळणार, असे 125। आणि यासाठी त्याच्या मागे काय काय काम राहणार आहे ते समजून घ्या। तुम्हाला जरी वाटत असेल गावातली गावात हे घरच्या वावरात काम करून आपल्याला हे करता येईल, मात्र तसं होत नसतं। तुम्हाला पूर्ण बांधून घेतल्या जातंय। जसा आज एखादा फिक्स नोकरीवाला परमनंट माणूस आहे का, त्याला तेवढे बंधनं नाहीत, एवढे बंधनं याच्यासाठी आहेत कारण याला 1,500 रुपये पगार मिळणार आहे। यासाठी याच्या मागे काम काय काय राहणार? शेती शाळेची उपस्थिती, त्याच्यानंतर सर्वेक्षण, ग्रामसभेतील सहभाग, असे काही मुद्दे त्याच्या मागे राहणार आहेत। त्याचा 3 महिन्यांना आढावा घेतला जाणार, तो काम चांगलं करतोय का, आणि त्याच्यानंतर त्याच्या पगारीचा विचार केला जाणार। त्यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचं मत विचारात घेतल्या जाणार आणि त्यानंतर त्याला ते 1,500 रुपये दिले जाणार। आता तुम्हाला सांगतो, आजकाल प्रत्येकाला वाटेल नोकरी असावं पण त्यासाठी पगार सुद्धा चांगला असा। मग मला सांगा, जर शासनाला पगार द्यायचा असता तर कृषी सहाय्यक प्रत्येक गावात एक नेमला नसता का? मात्र लोकांची मानसिकता ओळखली की हे 1,500 रुपयानं किती आतुर आहेत काम करायला, त्यामुळे माग तो जो काही शासन निर्णय काढला होता त्यावरून अंदाज बांधण्यात आला आणि हे लोक करू शकतात हे लक्षात आलं। म्हणजे नोकरी द्यायचं काम नाही, असा नोकर नेमता येतो। आता तुम्ही बघत असताल तर आत्मा योजनेत सहाय्यक कृषी अधिकारी पद मंजूर आहे। याच पदावर हा काम करणार आहे शेतकरी मित्र साधारणतः 25 ते 60 वर्ष वयोगटातील असला पाहिजे, म्हणजे तो तरुण असला पाहिजे, म्हणजे तो रात्रंदिवस पळाला पाहिजे या कामासाठी। पहिल्या टप्प्यात 2 वर्षासाठी त्याची नियुक्ती होणार। किमान 12वी शिकलेला पाहिजे, शेतकऱ्यांचं संघटन कौशल्य असलं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे ग्राम कृषी विकास समितीच्या ठरावानंतरच नियुक्त होणाऱ्या शेतकरी मित्रांच्या निवडी पारदर्शक पद्धतीने करा। या मात्र नेमणुका कायमस्वरूपी नसतील अशा सूचना कृषी आयुक्तालयाने दिले। आणि आज मला सांगा 1,500 रुपयामध्ये होतंय काय? तुमचा महिन्याचा 325 रुपयाचा खर्च हा नुसत्या मोबाईलचा आहे। तुम्हाला गाडी घेऊन कोणाच्या तरी शेतात जायचंय, तुम्हाला रोजचं 100चं पेट्रोल टाकायचं म्हणलं तर तुम्ही 3,000 रुपये महिना धरा। म्हणजे यावरून हे लक्षात घ्या, तुम्हाला 1,500 रुपयाची नोकरी परवडते का? मित्रांनो, शासन फक्त काय करायले,
नोकर भरती न करता असे नौकर ठेवून काम करण्याचं काम करायले, त्यामुळे ही न परवडणारी, आता मी म्हणायलो, पण जर तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही करायला काहीच हरकत नाही. अशी ही कृषी मित्र शेतकरी मित्राची भरती आता यापुढे होणार आहे. त्या संबंधीची जाहिरात येईल, अर्ज कसा करायचा आहे, काय करायचंय याबद्दलची नवीन माहिती आल्याच्या नंतर आपण या चॅनलच्या माध्यमातून माहिती देऊ. मात्र तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.